इराणने इस्रायलवर स्ट्राईक केल्यानंतर भारतात इराणचे जे राजदूत आहेत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती ती म्हणजे या परिस्थितीत आता भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि भारताला यात मोलाची भूमिका पार पाडावी लागणार आहे। यात ते असंही म्हणाले होते की बेंजामिन नेतन्याहू हे 21व्या शतकातले हिटलर आहेत। इस्रायलने पूर्ण मध्यपूर्वेत हाहाकार माजवलाय। एकीकडे इराणकडून भारताची मदत होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। त्यातच एक अशी बातमी समोर आली की इराणचं बंदर अब्बास जे आहे तिथे भारतीय नौदलाची जहाजं दाखल झाली आहेत। त्यामुळे भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या। भारत इस्रायलचा एवढा जवळचा मित्र असताना इराणच्या बंदरावर नौदल कशामुळे आहे असा अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। पण यामागची कारणे आता समोर आली आहेत आणि या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारताची सध्याची तारेवरची कसरत। हे समजून घेण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेलं एक संकट आधी समजून घ्यावं लागेल। मग आपण पाहू की भारतीय नौदल बंदर अब्बासवर कशासाठी पोहोचलाय। पण त्यापूर्वी एक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। मिलन 24 हा भारतीय नौदलाचा युद्ध सराव कोणत्या देशासोबत झाला होता? 1 इराण, 2 इजिप्त, 3 रशिया आणि 4 इस्रायल। कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच। इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्रायल प्रतिहल्ला करणार हे निश्चित आहे, पण नेमका कशावर हल्ला करणार ते अजून निश्चित नाहीये। पहिली शक्यता होती ती म्हणजे इस्रायलकडून इराणच्या न्यूक्लिअर बॉम्ब फॅसिलिटीवर हल्ला होऊ शकतो, पण यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। सध्या इस्रायलकडून इराणमधील तेलाचे साठे आहेत त्यावर हल्ला होऊ शकतो। न्यूक्लिअर फॅसिलिटीवर हल्ला करणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे दाट शक्यता हीच आहे की इराणमधील तेलाचे साठे इस्रायलच्या आता रडारवर आहेत। इराणचे तेलाचे साठे इस्रायलच्या रडारवर आल्यानंतर जगात तेलाच्या किमतीच्या बाबतीत जो हाहाकार माजणार आहे त्याने भारताची ही चिंता वाढली आहे। सध्या आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर पेट्रोल 100च्या वर आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर एवढे आहेत। समजा कच्चं तेल $100 प्रति बॅरल पर्यंत जरी गेलं तरी भारतात ज्या किमती वाढतील त्याचा अर्थव्यवस्थेवर एवढा ताण येईल की प्रत्येक गोष्टीची किंमत वाढेल। 100 प्रति बॅरल हे फक्त एक उदाहरण आहे। मात्र इस्रायलने जर तेल साठ्यांवर हल्ला केला तर हे दर $100 प्रति बॅरलच्या वरही जाऊ शकतात। आपण सगळं तेल आयात करतो आणि आयात करण्याचा खर्च सरकारवर सध्या प्रचंड मोठा आहे। इराणच्या तेल साठ्यांवर जर हल्ले झाले तर जगभरातील तेलाचे दर वाढणं निश्चित आहे। शेअर मार्केटवरही सध्या या भीतीचा परिणाम दिसतोय। भारताच्या आयात केलेल्या तेलाचं बिल एवढं वाढेल की सरकारला देशातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठीच बहुतांश पैसा खर्च करावा लागेल। अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यापासून आपण रशियाकडून तेल खरेदी करतोय। सध्या इराणकडून तेल खरेदी होत नसल्यामुळे थेट पुरवठ्यावर परिणाम होणार नाही। मात्र भारतात जर इराणची निर्यात होत नसली तरी चीन, उझबेकिस्तान, ओमान यासह बहुतांश आफ्रिकन देशांमध्ये इराणमधून तेलाची निर्यात आजही मोठ्या प्रमाणात होते। चीनकडून सध्या इराणचं सर्वाधिक तेल खरेदी केलं जातं। 2023 मध्ये प्रतिदिन चीनकडून 4,86,000 बॅरलची खरेदी एकट्या इराणकडून करण्यात आली। जर समजा इराणचे तेलाचे साठे उद्ध्वस्त केले तर चीनला ही गरज दुसऱ्या एखाद्या देशाकडून भागवावी लागेल। अर्थातच तेलाची डिमांड वाढेल आणि त्याच्या किमतीही तेवढ्याच वाढतील। इराणकडे सध्या जे तेल आहे ते जगातल्या एकूण कच्च्या तेलापैकी जवळपास 10% आहे। सर्वाधिक तेल निर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत इराण 4थ्या स्थानावर आहे। त्यामुळे याचा परिणाम किती होईल याचा अंदाजच आपण लावू शकतो। इराणकडून तेल खरेदी बंद केल्यानंतर आपण सध्या आपली गरज रशियाकडून भागवतोय, पण जगभरात जेव्हा ओपेक देश तेलाच्या किमती वाढवतील तेव्हा रशियाही स्वाभाविकपणे भारताच्या तेलाच्या किमती वाढवू शकतो। अनेक तज्ञ आजही हेच सांगतात की इस्रायलला उत्तर द्यायचं असेल तर द्यावं, पण तेलाच्या साठ्यांवर याचा परिणाम होईल असं काही करू नये। तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलवर जाऊ शकतात असा जगभरातील तज्ञांचा अंदाज आहे। इराणने इस्रायलवर हल्ला केल्यापासून तेलाच्या किमती 2.5% वाढल्यात। तेल आयातीचा खर्च वाढू नये हीच भारतासाठीची सर्वात मोठी चिंता आहे आणि भारत या परिस्थितीत मोलाची भूमिका निभावू शकतो असं इराणच्या राजदूताचं म्हणणं आहे। किंबहुना त्यांनी भारताची यात थेट मदतच मागितली आहे। भारतानेच इस्रायलला समजून सांगावं। मोदी आणि नेतन्याहू यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत आणि फक्त भारताकडेच इस्रायलला समजून सांगण्याची क्षमता आहे असं इराणचं म्हणणं आहे। आता ही सगळी परिस्थिती असताना भारतीय युद्धनौका इराणच्या बंदर अब्बासवर दिसल्या आणि त्याचा संबंध थेट इराण इस्रायलच्या संघर्षाशी जोडला गेला। INS शार्दूल, INS तीर आणि ICGS वीरा या युद्धनौका बंदर अब्बासवर दाखल झाल्यात। त्याचे फोटोही समोर आलेत। या युद्धनौका इराणमध्ये युद्ध सरावासाठी गेल्यात आणि हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता। त्यामुळे याचा सध्याच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाहीये। मात्र एवढा संघर्ष वाढलेला असतानाही भारताने हा कार्यक्रम रद्द केला नाही हे विशेष, कारण भारताला दोन्ही देशांसोबत संबंध कायम राखण्यात रस आहे हे यातून स्पष्ट दिसतंय। इराण आणि भारतीय नौदल यांच्यातील समन्वय अधिक चांगला करण्यासाठी
सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा युद्ध सराव आहे, असं भारतीय नौदलाकडून कळवण्यात आलंय. इराण आणि भारतीय नौदलाकडून सातत्याने एकमेकांना सहकार्य वाढवण्यासाठी युद्ध सराव करण्यात येतोय. मार्चमध्ये इराणच्या 2 नौका मुंबईतील बंदरावर आल्या होत्या, तर फेब्रुवारीमध्ये मिलन 24 हा युद्ध सरावही झाला होता. सध्याची परिस्थिती पाहून तुमचं काय मत आहे? भारतीय नौदलाने इराणमध्ये जाणं टाळायला हवं होतं का? यामुळे इस्रायल नाराज होऊ शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आता येऊ आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे. मिलन 24 हा युद्ध सराव भारतीय नौदलाने इराणच्या नौदलासोबत केला होता. फेब्रुवारीमध्ये विशाखापट्टणममध्ये हा सराव झाला होता.